तुला मी दिसतोय? ऐकू येतंय का? एक मिनिट. राजन काका आहेत, त्यांना सांगितलं मी आता गडावर काय झालं ते. सराव कशाला सांगितलं तुम्ही? अगं काय ग? कशाला म्हणजे? बोल. लेक काय करते हे बापाला कळायला नको का? हा? आणि तुला एकही फोन सकाळपासून मला करावासा वाटला नाही? सॉरी? हे एवढं सगळं घडलं, तू का सांगितलं नाहीस मला? बरं, थोडंसं बाजूला ये, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. तू बोल, मी आलो. बोला सर. हे एवढं सगळं घडलं, तू मला काहीच का सांगितलं नाहीस? काका ओ, तुम्हासने टेन्शन नको म्हणून मी काय नाही बोललो. अनिका सेफ आहे, तिला काहीच झालेलं नाही. मी आहे की तिच्या संग. कमळे, हे असं जर घडत असेल तर मला वाटतं मी खूप मोठी चूक केली तुला माझ्या मोठ्या मुलीचं नाटक करायला सांगून. पण आईच्या जीवाचा प्रश्न नसता तर मी असं काही करायला लावलं नसतं का तुला बाळा? खरं तसं बघायला गेलं तर तू आमची कोणीच लागत नाहीयेस. पण तरी सुद्धा तू अनिकाला लहान बहिणीसारखं वागवतेस, या घरासाठी इतकं सगळं करतेस. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. मी आई बरी झाल्यावर मी सगळ्यात आधी हेच सांगेन की तू तिची खरी नात नाहीयेस. देवाला प्रार्थना कर की माझी सख्खी मुलगी मला मिळू दे. हे बघ, आत्ता जर ती इथे असती तर हे तुला सगळं काही करायला लागलं नसतं बाळा. काका, तुम्ही नका काळजी करू. अजिबात टेन्शन घेऊ नका. आजींना आधी बरं होऊ द्या, मग आपण सगळं खरं खरं सांगूया की त्यांच्यासमोर. त्यांची सख्खी नात भेटावी म्हणून मी बी प्रार्थना करतो. ठीक आहे, काळजी घे. ठेवतो. या घरात माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे. एकीकडे आईंचा जीव आणि एकीकडे माझ्या लेकीचा जीव. मी माझ्या कमळीचा जीव धोक्यात घालणार नाही. आता काय बी झालं तरी मला माझ्या कमळीला या घरातनं बाहेर काढायच पाहिजे. कमळे, इथे जेवढा बी येळ घालवला त्यातला एक एक क्षण कसला भारी होता की नाही ग? हो ना, मला पण खूप वेगळा अनुभव मिळाला ग. आज जर मी इथे आले नसते ना, कदाचित मला हे कधीच अनुभवायला मिळालं नसतं. थँक्यू कमळी, तू ही ट्रिप अरेंज केलीस.